नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? आशा करतो मजेत असाल. मित्रांनो, दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमंती करते आणि ज्या घरात साफसफाई, शांतता आणि प्रकाश असेल त्या घरीच ती स्थायी होते असं मानलं जातं. तर ह्याच लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आपण आज या व्हिडिओत जाणून घेऊया. शास्त्रात सांगितलं आहे की लक्ष्मी फक्त पैशात नाही, ती सौंदर्य, ज्ञान, आरोग्य, समाधान आणि सद्भावना या रूपातही असते. म्हणून आजच्या दिवशी आपण फक्त पैसे नव्हे तर चांगल्या विचारांचीही पूजा करतो. पूजा करताना लक्षात ठेवा, घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि लक्ष्मी पूजनानंतर दीपदान करून आपल्या समाजात, नातेवाईकात प्रकाश पसरवा. या दिवशी दिवे लावण्याचं वैज्ञानिक कारण. पूर्वी या काळात वातावरणात थंडी वाढत होती. तेलाचे दिवे लावल्याने घरातील कीटक, जंतू आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, तसेच मानसिक शांतीही मिळते. लक्ष्मी आणि विष्णूची पूजा एकत्र केली जाते का? कारण लक्ष्मी ही समृद्धी तर विष्णू हे संरक्षण दर्शवतात. समृद्धी टिकवण्यासाठी स्थैर्य आणि शिस्त आवश्यक आहे, त्यामुळे दोघांची एकत्र पूजा केली जाते. या दिवशी खरेदी करणे शुभ असते का? लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवीन वस्तू, सोने किंवा साधने खरेदी केल्यास ती वस्तू स्थायी आणि वाढणारी होते असं मानलं जातं. त्यामुळे आज अनेक लोक वाहन, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेतात. लक्ष्मी पूजनाची वेळ का महत्त्वाची असते? लक्ष्मी पूजन सायंकाळी प्रदोष काळात करायचं असतं, म्हणजे सूर्यास्तानंतर 1.5 तासाच्या आत. ही वेळ लक्ष्मीचा काळ मानली जाते. रांगोळी आणि तोरण यांचं कारण. रांगोळी आणि तोरण यामागे काय कारण असेल? घरासमोर रांगोळी आणि तोरण हे देवी लक्ष्मीला आमंत्रण देण्याचं प्रतीक आहे. रांगोळी म्हणजे स्वागत आहे आणि तोरण म्हणजे आनंदाने घरात प्रवेश करा.